आता आपण वीरासन हे आसन करणार आहोत. तर हे आसन कसं करायचं, एक या अंकाला आपला उजवा पाय जास्तीत जास्त शरीराच्या पुढे घ्यायचा आहे. दोन्ही अंकाला आपला मागचा डावा पाय, या डावा पायाचा बोटा फिरून घ्यायचा आहे. तिन्ही अंकाला आपला पुढील पाय तो गुडघ्यात वाकवायचा आहे आणि काटकोन करायचा आहे. आणि चार अंकाला आपल्या दोन्ही हाताची नमस्कार स्थिती त्या गुडघ्यावर ठेवून आपलं शरीर जास्तीत जास्त मागच्या दिशेने ताणायचं आहे. आणि सोडताना देखील अशाच पद्धतीने उलट सोडायचं आहे. एक या अंकाला आपल्या दोन्ही हाताची नमस्कार स्थिती गुडघ्यावर ठेवायची आहे. दोन्ही अंकाला आपले दोन्ही हात पूर्वस्थितीत आणायचे आणि आपल्या गुडघ्यातून पाय सरळ करायचा आहे. तिन्ही अंकाला मागील पायचा बोटा फिरवून घ्यायचा आहे आणि चार अंकाला दोन्ही पाय जवळ आणून दंडस्थितीमध्ये पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. 1 2 3 4 1 2 3 4. आता आपण सर्वांगासन हे आसन पाहणार आहोत. तर हे कसं करायचं, तर एक या ह्याची पूर्वस्थिती आहे शयनस्थिती. एक या अंकाला दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता कमरेतून सरळ करायचे, द्विपाद उत्तान पादासनामध्ये यायचं आहे. दोन्ही अंकाला आपली कंबर वर उचलून आपले पाय डोक्याच्या दिशेने मागे न्यायचे. तिन्ही अंकाला आपले दोन्ही हातांनी आपल्या बरगड्यांना आधार द्यायचा आहे आणि चार या अंकाला आपले पाय, कंबर आणि पाठ एका सरळ रेषेत आले पाहिजेत अशा पद्धतीने ठेवायचं आणि संत श्वसन चालू ठेवायचं. अशाच पद्धतीने असं सोडायचं आहे. एक या अंकाला आपले दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने मागं यायला पाहिजे एकला. दोन्ही अंकाला दोन्ही हात जमिनीवर घ्यायचे. तीन या अंकाला क्रमाक्रमाने पाठीचा एक एक मणका हळूहळू जमिनीवर टेकवायचा आहे आणि चार या अंकाला द्विपाद उत्तान पादासनामधील पाय हळूहळू जमिनीवर टेकवायचा आहे. 1 2 3 4 1 2 3 4. आता आपण मेरुदंडासन हे आसन पाहणार आहोत. त्याची पूर्वस्थिती आहे बैठक स्थिती. हे आसन 4 अंकांमध्ये घ्यायचं आणि 4 अंकांमध्ये सोडायचं आहे. एक या अंकाला दोन्ही पाय जवळ घेऊन चवड्यावर उभं राहायचं आहे. दोन्ही अंकाला आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या समोर ठेवायचे आहेत. तीन या अंकाला दोन्ही गुडघे आपल्या दंडाच्या दिशेने वर न्यायचे आणि चार या अंकाला दोन्ही हातांवर उभं राहायचं आहे. अशाच रीतीने आसन सोडायचं आहे. एक या अंकाला आपले दोन्ही पाय टेकवायचे आहेत. दोन्ही अंकाला दोन्ही हात गुडघ्याच्या दिशेने बाहेर ठेवायचे. तीन या अंकाला बैठकीवर बसायचं आणि चार या अंकाला बैठक स्थिती पूर्ण करायची. 1 2 3 4 1 2 3 4